नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या 25व्या पुष्पामध्ये मी वैद्यपूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज गीतेचा जो 18वा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग आणि जो शेवटचा अध्याय आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. हा अध्याय सार स्वरूप असा अध्याय आहे. या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण जे काही 17 अध्याय पाहिले त्या सर्वांची समरी या अध्यायामध्ये आलेली आहे. सर्वात प्रथम अर्जुन श्रीकृष्णाला या अध्यायामध्ये विचारत आहे की नेमका संन्यास आणि त्याग या शब्दांचा अर्थ काय आहे. कारण जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तू कर्मसन्यास घे, कर्मत्याग कर, तर अर्जुनाला काय वाटतं की कर्माचा त्याग करायचा आहे, काम करणं सोडून द्यायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा अर्जुन श्रीकृष्णाकडून निश्चित करून घेत आहे की कर्म करायचे की कर्मसन्यास घ्यायचा आहे, नेमकं काय करायचं आहे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला याचं उत्तर देत आहेत की कर्म तर करायचंच आहे. कारण जन्माला आल्यापासून एक क्षणही असा जात नाही की आपण कर्म करत नसतो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. त्यामुळे कर्मातून तर आपली सुटका होणार नाहीये. मग नेमकं कसं वागायचं आहे. कर्म तर करत राहायचं आहे, पण कर्म करत असताना कर्मफलाची इच्छा मनामध्ये उत्पन्न होऊ न देणे म्हणजे कर्मसन्यास. तर कर्मसन्यास हा शब्द ऐकताच असं वाटतं की कर्म करायचं नाहीये, कारण कर्मत्याग कर्मसन्यास हे असंच त्याचा अर्थ अभिप्रेत होतो. पण श्रीकृष्णाला किंवा या गीतेमध्ये जो कर्मयोग अभिप्रेत आहे तो असा आहे की आपण आपलं विहित कर्म, आपलं रोजचं कर्तव्य हे नीट पार पाडायचं आहे. पण ते कर्तव्य पार पाडल्यानंतर त्याच्यातून जे काही कर्मफल उत्पन्न होणार आहे त्याच्याविषयी कुठलीही मनीषा, आकांक्षा, इच्छा मनामध्ये येऊ द्यायची नाहीये. हा झाला कर्मसन्यास किंवा कर्मत्याग. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाविषयी अगदी स्पष्ट सांगून टाकत आहे की कर्म करायचं, पण कर्मफलाची इच्छा मनामध्ये न ठेवता प्रामाणिकपणे निष्ठेने आपलं विहित कर्म करत राहणं म्हणजे कर्मसन्यास. इथे त्याच्या शंकेचं पूर्णपणे निरसन होत आहे. आता एवढं स्पष्ट सांगून टाकल्यानंतर सुद्धा काही लोकांना असं वाटतं की जर मला कर्म केल्यानंतर कर्मफल मिळणार नाहीये किंवा त्या कर्मफलाविषयी काही मी विचारच करायचं नाहीये, ते जर माझं नसणारच आहे तर मी कर्म कशाला करायचे, असा विचार करून काही लोक खरंच कर्माचा त्याग करतात. मग जी लोक असा विचार करून कर्माचा त्याग करतात त्या त्यागाला भगवंत म्हणतायत हा तामस त्याग आहे. जो त्याग मोहाने, अज्ञानाने, कुठलीही गोष्ट नीट समजून न घेता कर्माला आरंभ करण्यापूर्वीच कर्माचा जो त्याग केला जातो त्याला म्हणायचं तामस त्याग. याच्या पुढे जी राजस वृत्तीची लोक असतात त्यांची विचारधारा कशी असते आणि ते कर्मत्याग कसा करतात, कुठल्या विचारसरणीतनं ते कर्मत्याग करतात तेही भगवंत सांगत आहेत. जेव्हा एखादी राजस व्यक्ती असते, जिचा स्वभाव हा राजस प्रकृतीचा असतो, ते काय विचार करतात की कर्म मला मिळणार आहे. पण त्यांचे कसं असतं की ते आरंभशूर असतात. म्हणजे कर्म करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर उत्साह असतो, भरपूर ताकद असते, भरपूर शक्ती असते आणि सर्व शक्तीनिशी ते आपल्या कर्माला सुरुवात करतात. पण जसं जसं कर्म पुढे सरकायला लागतं त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी यायला लागतात, काहीतरी व्यत्यय यायला लागतात, तेव्हा त्यांचा धीर टिकत नाही, त्यांचा उत्साह ओसरायला लागतो आणि त्यांना असं जाणवायला लागतं की हे कर्म करत असताना माझ्या शरीराला खूप कष्ट आहेत, मला खूप त्रास होत आहेत. त्यांच्या वृत्तीमध्ये सोसणं, तप करणं हे मुळीच नसतं. त्यामुळे ही लोक अर्धवट कामाचा त्याग करून टाकतात. निम्म्यावर काम आलं की ते आपलं काम संपवून टाकतात, कारण त्यांच्या शरीराला कुठलेच कष्ट सोसत नाहीत. ही झाली शारीरिक बाब. तसंच ते जर एखादं काही काम करत असतील पण त्यांच्या कामाचं जर नीट कौतुक झालं नाही, कुणी त्यांची उपेक्षा केली, कुणी त्यांची अवहेलना केली, त्यांची कुणी निंदा केली, त्याच्यानंतर काही त्यांच्यावर आरोप झाले, तर ही मानसिक व्यथा सुद्धा त्यांना सहन होत नाही. म्हणून शारीरिक तप आणि मानसिक व्यथा सहन न झाल्यामुळे सुरू केलेल्या कर्माचा ते मध्येच काहीतरी टाकून देतात. हा झाला राजस त्याग. आता पुढची जी लोक असतात ती कशी असतात बघा, सात्विक त्याग. हा सात्विक त्याग खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोग आहे. जी सत्व प्रवृत्तीची लोक असतात ती आपली कर्म कसं करतात, ती आपली कर्म निरंतरपणे पार पाडत राहतात. कर्म करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठलाही अहंकार नसतो, कर्माविषयी कुठलीही आसक्ती नसते.
आणि कर्म केल्यानंतर जे काही कर्मफल उत्पन्न होणार आहे त्याविषयी कुठलाही विचार त्यांच्या मनामध्ये नसतो. म्हणून असा जो त्याग असतो तो खरा सात्विक त्याग असतो. आता सात्विक त्यागामध्ये लोक कर्म करतात, पण त्याग कसला करतात तर कर्मफलाचा करतात. म्हणून सात्विक त्याग हा खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोग आहे असं श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत. आता आपल्याला असं वाटतं कर्मफलाची इच्छा करायची नाही म्हणजे हे काहीतरी खूप अवघड आहे आणि हे आपल्याला मुळीच जमणार नाहीये. पण तसं काही नाहीये. आपण हे सर्वांनी निश्चित समजून घेतलं पाहिजे की आपली ही जी बुद्धी आहे ना ही मुळात सत्वगुणातून निर्माण झालेली आहे. रज तम ही सर्व हे जे काही गुण आहेत हे सर्व आपल्या बुद्धीवर आक्रमण करतात, कारण आपण कायम या बाह्य विषयांमध्ये भरकटत राहतो. पण आपलं मुळातलं स्वरूप हे सत्व स्वरूप आहे. त्यामुळे आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला निश्चित हे जमणार आहे कर्मफलाविषयी इच्छा न ठेवणं. दुसरं अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर स्पोर्ट्समन स्पिरिट हा शब्द आपल्याला सगळ्यांना समजतो. आता जगामध्ये असा कुठलाही खेळ नाहीये की ज्याच्यामध्ये दोन्ही संघ खेळ खेळल्यानंतर विजयी होणार आहेत. एक कुठला तरी संघ जिंकणार आहे, एक कुठला तरी संघ हारणार आहे. हे दोन्ही संघ जेव्हा खेळायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना हे माहीत असतं आयदर विजय होईल किंवा आपण हरू. पण हारणार आहोत म्हणून असं होत नाही की खेळच खेळला जात नाही. तसंच कर्म करत असताना सुद्धा हेच लक्षात ठेवायचंय, हे कर्म केल्यानंतर आपल्याला यश मिळेल किंवा अपयश मिळेल, पण या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला तटस्थपणे बघता आलं पाहिजे. कारण एरवी स्थितप्रज्ञ, तटस्थ राहणं, स्थिर बुद्धी ठेवणं हे शब्द आपल्याला अवघड वाटतात. पण स्पोर्ट्समन स्पिरिट, निष्काम कर्मयोग आणि सात्विक त्याग हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आता कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला 3 प्रकारांनी त्याचं फल मिळतं. कुठले ते 3 प्रकार आहेत? अनिष्टमिष्टम मिश्रैंचत कर्मणः त्रिविध फलम. म्हणजे काय? अनिष्ट आपल्या मनासारखं मिळत नाही, इष्ट आपल्या मनासारखं होतं आणि मिश्र स्वरूपात काही आपल्या मनासारखं होतं आणि काही आपल्या मनासारखं होत नाही. अशी 3 प्रकारची फलं आपल्याला कुठलंही कर्म केल्यानंतर मिळत असतं. पण भगवंत काय म्हणतायत, जर तुम्ही मुळातच कर्मफलाविषयी कुठलीही इच्छा मनामध्ये ठेवली नाही मग ते फळ तुम्हाला कसंही मिळू दे, अनिष्ट मिळू दे, इष्ट मिळू दे, मिश्र मिळू दे, ते तुम्हाला भोगावं लागत नाही. कारण तुम्ही कुठलीही इच्छा कर्मफलाविषयी मनामध्ये निर्माण करून ठेवलेली नसते. म्हणून ते असं म्हणताय की कर्मफलाविषयी जर मनामध्ये इच्छा नसेल तर हे आयुष्य जगत असताना सुद्धा आणि परलोकात सुद्धा तुम्हाला कुठल्याही कर्माचं फल भोगावं लागत नाही. कर्म करून सुद्धा तुम्ही त्यातून मुक्त राहता. तुम्हाला कर्माचा कुठलाही लेप लागत नाही आणि कर्म मार्गातून तुम्हाला मोक्ष मिळतो. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर 3 प्रकारची आपण कर्मफलं पाहिली आणि या कर्मफलांमध्ये जर आपली इच्छा नसेल तर मोक्षाचा मार्ग हा आपल्यासाठी मोकळा होतो. कुठलेही कर्म करण्यासाठी 5 घटक लागतात असं सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि जे सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं गीतेमध्ये सुद्धा उद्धृत केलेलं आहे. कुठले 5 घटक आहेत कुठलेही कर्म सिद्धीस जाण्यासाठी? काय म्हणतायत ते? अधिष्ठानं तथा कर्ता करणैंच पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैंचैवात्र पंचमम्. अधिष्ठान जिथे आपण कर्माला आरंभ करणार आहोत, त्यानंतर कर्ता कोण कर्म करणार आहे, ती व्यक्ती, तो माणूस म्हणजे कर्ता. करण आपली साधनं, आपली उपकरणं. अधिष्ठानं तथा कर्ता करणैंच पृथक् विधम. पृथक् विधम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चेष्टा ज्या आपण कर्म करण्यासाठी करत असतो त्या. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे दैव. अशा 5 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कुठलेही कर्म हे आरंभापासून सिद्धीस जात असतं. आता या 5 घटकांकडे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पहिले जे 4 घटक आहेत अधिष्ठान, कर्ता, करण आणि विविध चेष्टा हे आपल्या हातामधले आहेत आणि दैव जे आहे हे आपल्या हातामध्ये नसतं. दैव अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, सबल असेल, निर्बल असेल, आपल्या बाजूने असेल, आपल्या विरुद्ध असेल, ते कधीही आपल्याला कळत नाही.
म्हणून भगवंत इथे म्हणतायत की हे जी 4 गोष्टी आहेत ज्या तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात, ज्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे, त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कायम तुमचं कर्म हे अगदी योगयुक्त विचाराने ज्ञानपूर्वक केलं तर निष्काम कर्मयोग तुम्हाला निश्चितपणे साधता येतो. आता हा जो 5वा घटक आहे दैव, हे दैव सुद्धा आपणच केलेलं कुठलं तरी अदृष्ट कर्म असतं. दैव म्हणजे काहीतरी अचानक आपल्या समोर येऊन उभं ठाकतं असं काही नाहीये. हे दैव म्हणजे कुठल्या तरी जन्मात किंवा याच जन्मात आपण केलेलं जे आपलं पूर्वीचं कर्म असतं ते प्रारब्ध बनून आपल्या समोर कुठल्या तरी एका टाइम फ्रेम मध्ये येऊन ते आपल्या समोर उभं ठाकतं. त्याच्यामुळे दैव सुद्धा काहीतरी अपघातामुळे यदृच्छा योगायोग म्हणून आपल्या समोर येऊन उभं ठाकत नाही. मग या दैवाचा या कर्मामध्ये आपण कसा काय विचार करायचा? कुठलंही कर्म केल्यानंतर जर आपल्याला यश आलं तर एवढंच म्हणायचं की दैव अनुकूल होतं. असं म्हणल्याने आपला अहंकार बळावत नाही आणि आधीचे जे 4 घटक आहेत त्यांचा विचार निश्चित आपण करतो आणि पुढच्या वेळेला त्याच प्रकारचं कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा या 4ही गोष्टींचा आपण पुन्हा त्याच प्रयत्नाने विचार करतो. जर आपल्याला एखादं कर्म केल्यानंतर अपयश आलं तर एवढंच म्हणायचं की दैव प्रतिकूल होतं, म्हणजे हताश व्हायला होत नाही आणि पुन्हा जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू तेव्हा अधिष्ठान, कर्ता, करण आणि विविध चेष्टा या गोष्टींवर पुन्हा एकदा आपण आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. गीतेमध्ये या 4 गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे आणि फक्त 1/5 भाग हा दैवावर ठेवलेला आहे. याचं समर्थन सुद्धा रामदास स्वामी करतात आणि ते म्हणतात की दैव, अदृष्ट कर्म, प्राक्तन, ललाट रेखा या गोष्टी अजिबात नसतात किंवा याचं ते अगदी निश्चयपूर्वक खंडन करत आहेत आणि बुद्धिवाद, प्रयत्नवाद याला ते खूप महत्त्व देत आहेत. ते म्हणतात की ज्ञानाची कास धरून प्रयत्न मनुष्याने जरूर केले पाहिजे, कारण कुठलंही अपयश आल्यानंतर आपण जे काही सर्व खापर फोडतो ते आपल्या दैवावर फोडतो, तर ते तसं फोडता कामा नाही. कारण जर अपयश आलं तर आपलेच प्रयत्न कमी पडलेले असतात. म्हणून कायम अधिष्ठान, कर्ता, करण आणि आपल्या चेष्टा या 4ही गोष्टींचा विचार करून मनुष्याने आपलं कर्म हे कायम केलं पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या प्रयत्नांना योगयुक्त कर्म करण्याला, अहंकार रहित कर्म करण्याला आपण कायम महत्त्व दिलं पाहिजे. आता कर्माची प्रेरणा आपल्या मनामध्ये कशी काय उत्पन्न होते? तर कर्माची प्रेरणा निर्माण होण्यासाठी 3 घटक कारणीभूत असतात. ते 3 घटक कुठले आहेत? तर ज्ञान. ज्ञान म्हणजे आपण काहीतरी जाणून घेतो. ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय, काहीतरी विषय असतो त्याच्याविषयी आपण ज्ञान करून घेतो आणि ज्याला या दोन्ही गोष्टी होतात तो म्हणजे ज्ञाता. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या जेव्हा 3 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा कर्म करण्याची प्रेरणा ही मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये जागृत होत असते. आता मागच्या निरूपणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सात्विक दान कसं करायचं, तर हे ऐकून जर कुणाच्या मनामध्ये अशी इच्छा जागृत झाली असेल तर बघा आता इथं काय झालं, ज्ञाता म्हणजे ज्यांनी हे ऐकलेलं आहे तो. ज्ञानाचा विषय काय आहे की सात्विक दान कसं करायचं आणि ज्ञान कशामुळे झालेलं आहे, तर या गीतेच्या निरूपणांमुळे तुम्हाला हे ज्ञान झालेलं आहे. आता या 3 गोष्टी इथे एकत्रित आल्यामुळे तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये ही बुद्धी जागृत झालेली आहे किंवा ही कर्माची प्रेरणा तुमच्या मनामध्ये जागृत झालेली आहे की आता मला दान करायचं आहे. पण हे 3 घटक जरी एकत्रित आले तरी कर्माची प्रेरणा अजून प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेली नाहीये, ती अजून मनामध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे. कर्म अजून अमूर्त स्वरूपात आहे. मग आता हे अमूर्त कर्म जे आता बुद्धीमध्ये, मनामध्ये आकार घेतलेला आहे ते जर प्रत्यक्ष कृतीमध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही लागतं त्याला म्हणायचं कर्मसंग्रह. तर या कर्मसंग्रहामध्ये काय येतं? कर्मसंग्रहामध्ये येतं करण, कर्म आणि कर्ता. करण म्हणजे आपली विविध साधनं ज्यांनी आपण आपली प्रत्यक्ष कृती करणार आहोत, म्हणजे आपलं प्रत्यक्ष कर्म करणार आहोत. आणि करण असेल, कर्म असेल, पण कर्ता असावा लागतो. कारण कर्ता जेव्हा असतो तेव्हाच त्या कर्णांची उपयुक्तता येते आणि ती कर्ण वापरून कर्ता कर्म करत राहतो. मग आता प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे या त्रिपुटींमुळे. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता
हे तीनही घटक एकत्र आल्यानंतर कर्माला प्रेरणा मिळालेली आहे, पण ती अजून मानसिक स्तरावर आहे. आणि शारीरिक स्तरावर ही कर्माची प्रेरणा येण्यासाठी जो संग्रह आपल्याला लागणार आहे त्याला म्हणायचं कर्मसंग्रह. आता प्रत्यक्ष जेव्हा कर्म होत असतं तेव्हा हे 6 घटक आपल्या कुठल्याही कर्म प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यासाठी भाग घेत असतात. आता जेव्हा ज्ञाता असतो, ज्ञाता म्हणजे काय, त्याला आता सगळं ज्ञान झालेलं आहे, कर्म कसं करायचं आहे, पण अजून प्रत्यक्ष कृतीमध्ये काही कर्म आलेलं नाहीये. पण या ज्ञातानी कर्ता होण्यापूर्वी म्हणजे प्रत्यक्ष कर्माला सुरुवात करण्यापूर्वी खूप विवेक ठेवायचा आहे. पुन्हा पुन्हा विचार करायचा आहे की आता मला हे जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञानावर आधारित जे मी कर्म करणार आहे ते निष्कामपणे होईलच न, या गोष्टीचा विचार करूनच ज्ञाताने कर्त्यामध्ये स्वतःला रूपांतरित करायचं आहे. आता याच्यासाठी मी एक उदाहरण देते. जेव्हा विश्वासरावांना पानिपताच्या युद्धामध्ये गोळी लागली तेव्हा सदाशिवराव हे त्यांच्या घोड्यावरून पायउतार झाले आणि हातातील पट्ट्यांशी ते अब्दालीच्या सैन्यामध्ये घुसले. हे असं का झालं? कारण त्यांच्या मनामध्ये जो काही क्रोध निर्माण झाला त्या क्रोधामुळे त्यांना तटस्थपणे त्या घटनेकडे बघता आलं नाही आणि त्या क्रोधाने युक्त होऊन ते त्या अब्दालीच्या सैन्यामध्ये घुसले आणि मराठे जे विजयी होऊ शकले असते ते विजयाचं पारडं हे विरुद्ध बाजूला झुकलं. म्हणजेच आता इथे बघा, ज्ञाता त्याला ज्ञान होऊन जर तटस्थ राहू शकला नाही तर तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आणि ज्ञाता जेव्हा कर्त्यामध्ये रूपांतरित होतो तेव्हा प्रत्यक्ष कृतीमध्ये काहीतरी चुकीचं कर्म येण्याची शक्यता असते. म्हणून कायमच कर्त्याने कर्माच्या आरंभापूर्वी 1000 वेळेला विचार करून प्रत्यक्ष कृतीचं नीट प्लॅनिंग करूनच प्रत्यक्ष कर्माला सुरुवात करायची आहे. हा ज्ञाता आणि कर्ता याच्यामधला फरक आहे. आता आपण पाहिलं की या 6 गोष्टी कर्माला कारणीभूत असतात. आणि जेव्हा गीतेच्या 13व्या अध्यायाचं मी निरूपण केलं होतं तेव्हा प्रकृती पुरुष हे 2 सिद्धांत आपण अगदी विस्ताराने पाहिले होते. तर आता प्रकृतीमध्ये आपण पाहिलं की 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. हे 3ही गुण या कर्मामध्ये असतात, कर्त्यामध्ये असतात आणि ज्ञानामध्ये सुद्धा असतात. तर एकाच घटनेकडे जेव्हा एखादी व्यक्ती बघते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याला विविध प्रकारचं ज्ञान ग्रहण होत असतं. उदाहरणार्थ, एकच घटना घडतीये आणि 3 व्यक्ती बघतायत आणि त्या 3 व्यक्ती, एक आहे सात्विक वृत्तीची, एक आहे राजस वृत्तीची आणि एक आहे तामस वृत्तीची. तर या तिघांनाही होणारं ज्ञान हे वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे कारण त्यांची प्रकृती ही निराळी आहे. म्हणून आता ज्ञानाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर सात्विक ज्ञान हे कसं असतं, म्हणजे जो मनुष्य असतो त्याला ते ज्ञान कसं भासतं, त्याला ते कसं उमगतं, त्याचं विश्लेषण कसं करतो ते त्याच्या बुद्धीने, हे आपण जाणून घेणार आहोत. सात्विक ज्ञान कसं असतं की या सृष्टीमध्ये जी काही विविधता आहे, ज्या काही निरनिराळे पदार्थ आहेत, ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंच्या मागे एकच तत्व आहे, ते अविनाशी तत्व आहे, ते कधीही बदलणारं नाहीये, ते चिरंतन तत्व आहे असं त्या मनुष्याला समजत असतं. हे तत्व म्हणजे परमात्म तत्व, हे आपण आधीच्या अध्यायांमध्ये पाहिलेलं आहे. मग जेव्हा कुठल्याही मनुष्याला असं सात्विक ज्ञान होतं तेव्हा काय होतं, या मनुष्याची वृत्ती ही संयमी, प्रसन्न कायमच राहते. आता बघा, सरी, गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे, चंद्रहार, जोडवी हे स्थानभेदाने विविध अलंकार आपल्याला भासतात. पण शांतपणे जर विचार केला तर या सर्व अलंकारांच्या मागे एकच धातू असतो, तो म्हणजे सुवर्ण धातू. चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, विद्युत लहरी हे सुद्धा ऊर्जेचे वेगवेगळे आविष्कार आहेत. मग जेव्हा सात्विक ज्ञान जेव्हा आपल्याला होतं ना तेव्हा आपल्याला कळतं की या विविधतेच्या मागे एकच गोष्ट कुठली तरी निश्चित आहे. आणि या पद्धतीचं ज्ञान जेव्हा बुद्धीला होतं तेव्हा बुद्धी ही कुठेतरी स्थिर होते आणि स्थिर बुद्धीच मनाला स्वस्थता प्रदान करते. लौकिक पातळीवर जर आपण या सात्विक ज्ञानाचा विचार केला तर मनुष्याला शांत ठेवायला, प्रसन्न ठेवायला, संयमी ठेवायला ही अशी बुद्धी आपल्याला मदत करत असते. आणि पारमार्थिक पातळीवर जर याचा आपण विचार केला तर विविधतेचं जेव्हा आपल्याला आकर्षण वाटत नाही तेव्हा सहजच मन बहिर्गामी होण्याचं थांबतं आणि आपल्या अंतस्थ कोशामध्ये जो परमात्मा बसलेला आहे त्याच्यावर मन स्थिर होण्यासाठी या बुद्धीची आपल्याला मदत होत असते. आता राजस ज्ञान हे कसं होत असतं,
राजस ज्ञान कसं होत असतं की या सृष्टीमध्ये जी काही विविधता आहेत, ज्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जे जे काही विषय आहेत, त्या सर्वांचं आकर्षण या कर्त्याला वाटत राहतं आणि म्हणून त्याचं मन हे कायम बाह्य विषयांमध्ये गुरफटत राहतं. त्यामुळे त्याचं मन कधीच स्थिर राहू शकत नाही. मन कायमच चंचल असतं आणि मनाला सतत प्रलोभनं असतात. लोभी स्वभाव असतो याचा, कारण कायमच बाह्य विषयांमध्ये भरकटत राहिल्यामुळे त्याला कायम असं वाटतं की मला हे हवंय, मला ते हवंय. त्यामुळे असं जे ज्ञान ज्या व्यक्तीला होतं ती व्यक्ती कधीही उदार स्वभावाची, परोपकारी राहू शकत नाही. ती कायम चिंतातूर आणि शोकाकुल आणि शंकाकुल अशीच राहते. आता तामस ज्ञान कसं होतं, एखादी छोटीशीच गोष्ट आहे, ती तोटकी आहे, अपुरी आहे, अयथार्थ आहे, प्रमाणशून्य आहे आणि त्याच गोष्टीला धरून ठेवायचं आणि त्याच गोष्टीवर आधारित आपले सगळे व्यवहार करायचे. दूरदर्शनवर एखादा माणूस एखादी जाहिरात बघतो, त्या जाहिरातीमध्ये असं सांगितलेलं असतं की हा खाद्यपदार्थ तुम्ही जर सेवन केला तर तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य मिळेल. बस तेवढंच एक धरायचं आणि त्याच गोष्टीला धरून आपण वागत राहायचं. मग ती व्यक्ती लगेच ती गोष्ट आणणार, त्याचं सेवन सुरू करणार आणि त्याला असं वाटत राहणार की याचं सेवन केल्याने आपल्याला स्वास्थ्य लाभ होणार आहे. म्हणजे कुठल्या तरी छोट्याशाच गोष्टीला, जे प्रमाण शून्य आहे, ज्याचं खऱ्या अर्थाने ज्ञान झालेलं नाही, अशा गोष्टीचा आधार घेऊन तसं वागत राहणं म्हणजे तामस ज्ञान. हे झाले ज्ञानाचे 3 प्रकार. पुढे ते कर्माचे 3 प्रकार सांगत आहेत. आता कर्म करणारा खरा तर हा कर्ता असतो. मग कर्म जेव्हा होत असतं तेव्हा खरं तर त्या कर्त्याची मनोभूमिका काय आहे, त्या कर्त्याच्या मनामध्ये हेतू काय आहे, त्या कर्त्याचा स्वभाव कसा आहे, हेच खरं त्याच्या कर्मावर आपल्याला दिसत राहतं. म्हणून सत्व, रजतम या त्रिगुणांनी या त्रिगुणांच्या आधारांवर कर्माचे सुद्धा 3 भेद होत आहेत. सात्विक कर्म कसं असतं, सात्विक कर्म हे कायम सातत्याने अगदी निष्काम पद्धतीने चालू असतं. त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती दिसत नाही. कर्मफलाविषयीची इच्छा सुद्धा त्या सात्विक कर्मामध्ये आपल्याला दिसत नाही. आता राजस कर्म कसं असतं, राजस कर्म असं असतं की त्याच्यामध्ये तो जो व्यक्ती असतो तो खूप आरंभशूर असतो. तो सुरुवातीला खूप उत्साहाने काम करायला लागतो आणि या व्यक्तीला असं साधं सुद्धा काम करायला आवडत नाही. जे काम खूप साहसाचं आहे, कठीण आहे, दुष्कर आहे आणि जे कर्म करण्यासाठी साधन सिद्धता खूप लागणार आहे किंवा ते कर्म केल्यानंतर त्याला असं वाटणार आहे की मी हे कर्म अगदी विशेषपणे केलेलं आहे, कारण माझी बुद्धिमत्ता आणि माझं कौशल्य हे असामान्य आहे, म्हणून त्याने केलेलं कर्म हे इतरांपेक्षा वेगळंच भासलं पाहिजे, अशा आसक्तीने, अशी कर्मफलाविषयीची इच्छा ठेवून, स्वतःविषयी मनामध्ये काहीतरी स्तुती असणं, असं ठेवूनच तो आपलं कर्म करत राहतो. आणि हा जो कर्म करणारा मनुष्य असतो हा यशाने हुरळून जातो आणि त्याच्या वाट्याला जर अपयश आलं तर तो लवकर खिन्न सुद्धा होतं. हे झालं राजस कर्म. आता तामस कर्म कसं होतं, तामस कर्माचा जो कर्ता असतो हा अत्यंत कपटी असतो, तो दुष्ट असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडून पूर्ण विचारच केला जात नाही कर्माला आरंभ करण्यापूर्वी. त्याच्यामुळे आपलं शारीरिक सामर्थ्य किती, आपली बुद्धी किती, आपलं कौशल्य किती, आपण या कर्माला किती वेळ देऊ शकतो, या कर्मासाठी लागणारं भांडवल किती, तांत्रिक कौशल्य आपल्याकडे आहे का, मनुष्यबळ आपल्याकडे आहे का, अशी परिणाम, हिंसा, नाश या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अगदी विवेकशून्य होऊन जो मनुष्य कर्माला आरंभ करतो ते झालं तामस कर्म. आता जर तुम्ही बघत असाल तर सर्व पर्यटन स्थळांवर बंदी आहे आणि सध्याचं आपलं विहित कर्म असं आहे की जे काही शासकीय नियम आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे. पण या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःची इच्छेला प्राधान्य देऊन दुसऱ्याचं तिकडे काही का होईना या विचारसरणीने जी लोक सध्या पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत हे सगळं तामस कर्मच आहेत. कारण तामस कर्मामध्ये स्वतः जो कर्ता असतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात, पण दुसऱ्याचा विचार तिथे अजिबात झालेला नसतो आणि ते कर्म करत असताना कुठलाही विवेकपूर्ण विचार त्या कृतीच्या मागे नसतो. असं जे असतं ते असतं तामस कर्म. आता कर्माचे 3 प्रकार आपण पाहिले. पुढे ते काय सांगतायत की कर्ता कसा असतो, कर्त्याचे सुद्धा 3 प्रकार असतात. कारण कर्ता जसा असतो तसंच कर्म घडणार आहे आणि कर्ता याच्यासाठी महत्वाचा आहे की या कर्त्याला या जन्मामध्ये कर्म करण्याचा अधिकार आहे, तसं त्याला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून
करता जसा असेल, त्याच्या मनामध्ये जसे भाव असतील, त्याच्या मनामध्ये जे काही हेतू असतील त्याप्रमाणे त्याच्याकडून कर्म होत राहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदी आहे सात्विक कर्ता. सात्विक कर्ता कसा असतो? मुक्त संगो नहौवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार कर्ता सात्विकोच्यते. हा जो कर्ता असतो हा कुठलाही अहंकार मनामध्ये न ठेवता आपलं काम करत असतो. त्याच्या मनामध्ये कर्माविषयी कुठलीही आसक्ती नसते. कर्मफलाविषयी सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये नसतात आणि ते कर्म सिद्धीस जाओ सिद्धीस न जाओ, त्याला यश मिळो त्याला अपयश मिळो, या दोन्ही गोष्टींविषयी तो पूर्णपणे तटस्थ असतो. त्याचं अंतःकरण पूर्णपणे निर्विकार असतं आणि असं असून सुद्धा कर्म करण्यामधला त्याचा उत्साह आणि त्याचं धैर्य हे अगदी सातत्याने जसं आरंभापासून सुरू झालेलं आहे तसं ते शेवटपर्यंत टिकून राहतं, त्याला म्हणायचं सात्विक कर्ता. मुळात निरअहंकारी वृत्ती असल्यामुळे कर्माविषयीची आसक्ती ही खूप कमी असते आणि कर्मफलाविषयीची इच्छा नसल्यामुळे कुठल्याही यश येऊ देत अपयश येऊ देत काही होऊ देत त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि म्हणून त्याच्या कर्मातलं सातत्य त्याच्या कर्मातला उत्साह आणि धैर्य अगदी हे कायम टिकून राहतं. हे झालं सात्विक कर्म. आता राजस कर्ता कसा असतो? राजस कर्ता कसा असतो? त्याच्या मनामध्ये कायमच लोभ असतो, कारण कर्मफलाविषयीची इच्छा त्याच्या मनामध्ये अगदी तीव्र असते आणि ती तशी त्याला मिळवायची असते आणि म्हणून त्याच्या हातून कधी कधी काही चुका होतात, प्रमाद होतात. पण ते कर्मफल मिळवण्याची इतकी आसक्ती आणि इतकी तीव्र इच्छा आणि हट्ट त्याच्या मनामध्ये असतो की काही चुकीचं त्याच्या हातून घडलं तरी त्याला त्याचं काहीही करायचं नसतं. त्याची दृष्टी फक्त त्या कर्मफलावर असते, म्हणून त्याचं वर्तन हे पवित्र नसतं आणि त्याच्या मनामध्ये खूप लोभ असतो आणि म्हणून त्याच्याकडून अनेक वेळेला हिंसाही घडत असते. असा हा राजस कर्ता असतो. हा राजस कर्ता अत्यंत घायकुतीला आलेला असतो. त्याचा स्वभाव हा अत्यंत अधीर असतो. थोड्या वेळ आपण वाट बघावी, आत्ताच आपण कर्म केलेलं आहे, कर्मफल मिळण्यासाठी काहीतरी वेळ लागेल हे त्याला अजिबात सोसत नसतं आणि मानवत नसतं. आत्ता मी कर्म केल्यानं मला लगेच त्याचं कर्मफल मिळायला पाहिजे एवढंच त्याला माहीत असतं आणि म्हणून अत्यंत अधीर स्वभावाचा असतो तो. खरं तर गीतेत सांगितलेलं आहे, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोत्विजेत प्राप्य चा प्रियम. प्रिय वस्तू मिळाली तर खूप हर्षून जाऊ नये आणि एखादी अप्रिय घटना आपल्या वाटेला आली तर मनामध्ये उद्वेग उत्पन्न होऊ नये, अशी तटस्थता प्रत्येक गोष्टीविषयी ठेवायला सांगितलेली आहे. पण हा राजस कर्ता अगदी नेमका उलटा असतो. काही त्याच्या मनासारखं झालं तर तो खूप खुश होतो आणि त्याच्या मनासारखं नाही झालं तर अगदी रडके चेहरे खिन्न चेहरे घेऊन तो सगळीकडे फिरत राहतो. म्हणून त्याचं वर्तन हे अपवित्र असतं आणि त्याच्या मनामध्ये खूप लोभ असतो, आसक्ती असते. म्हणून त्याचं जे कर्म असतं ते कधीही शेवटपर्यंत पोहोचत नाही, मध्येच कुठेतरी ते कर्म तो टाकून देतो आणि असं जे अर्धवट सोडलेलं कर्म असतं त्याचं कर्मफल सुद्धा त्याला नीट मिळत नाही आणि अगदी मिळालंच तर ते अगदी क्षणिक या स्वरूपात त्याला मिळतं. आता तामस कर्ता कसा असतो? तामस कर्ता हा अत्यंत अस्थिर असतो. त्याच्या मनामध्ये कुठलाही स्थिर भाव नसतं. अत्यंत भिरभिर आणि चंचल असा त्याचा स्वभाव असतो. तो असंस्कृत असतो, अत्यंत उर्मट असतो, कपटी असतो, दुष्ट असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही काम तो वेळेत पूर्ण करत नाहीत आणि काम वेळेत पूर्ण न होण्याचे त्याच्याकडे अनेक कारणं असतात की या कारणामुळे माझं काम पूर्ण झालं नाही, त्या कामामुळे माझं काम पूर्ण झालं नाही, असा असतो हा तामस कर्ता. तर आजच्या निरूपणामध्ये आपण ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. पुढच्या निरूपणामध्ये आपण बुद्धी, धृती या कशा असतात यांचेही 3 प्रकार आपण बघणार आहोत. आजचं हे निरूपण इथं संपलं असं मी सांगते. पुढचं निरूपण हे 5 जुलैला आहे, त्या दिवशी सुद्धा सोमवार आहे. तर पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. तोवर धन्यवाद.